चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसा महापातकनाशनम. प्रभू रामचंद्रांचं जीवन चरित्राचं दर्शन आपण रामविजय ग्रंथाच्या आधारे करत आहोत. कालपर्यंत आपण काही कथाभाग श्रवण केला. सीता स्वयंवराचा कथाभाग आपण काल पाहिला. आज आपल्याला प्रभूचं लग्न लावून द्यायचं आहे. बघा, ज्या वेळेला रामप्रभूने धनुष्य उचलला सर्वांना आनंद झाला. त्या धनुष्य यज्ञासाठी आलेला रावण खिन्न मान घालून, खिन्न चेहरा करून, पडलेला चेहरा अधोदन करून निघून गेलाय निराश होऊन. इकडे मात्र रामप्रभूचा सगळे जे जयकार करू लागले. त्याच वेळेला दशरथ राजांकरिता विश्वामित्र मुनींनी आणि जनक राजांनी काही पत्र लिहिलं. पत्र घेऊन सेवकगण गेलेले आहेत आणि त्या सेवकांचं विश्वामित्रांनी दिलेलं पत्र आणि जनकाने दिलेलं पत्र ते घेऊन वसिष्ठ गुरुदेव त्या पत्राचं वाचन करतायत. आता ते वाचन पाहून, वाचन ऐकून जसजशी रामप्रभूची कीर्ती त्यामध्ये गायलेली होती तशी तशी बापाची आणि गुरुची छाती फुगत होती. गुरु कोण? वसिष्ठ गुरुदेव. आणि बापाची छाती फुगत होती म्हणजे दशरथ राजाची छाती फुगत होती. आणि जसा जसा पराक्रम प्रभूचा भरत आणि शत्रुघ्न ऐकत होते तसे तसे ते दोघे टाळ्या वाजून नाचत होते. वा, काय पराक्रम आमच्या दादाने केला. मग आता पत्रामध्ये मिथिलेत घडलेला सगळा वृत्तांत सांगितला आणि तो वृत्तांत ऐकून मिथिलेश्वराने आपल्याला बोलवलंय हे जाणून आणि आता आपला पोरगा लग्न करणार आहे म्हणून लग्नाकरता दशरथ राजा सगळं सैन्यासह निघाला वराडी घेऊन. आता असो दृष्टी देखता विद्यानुरूप असू द्यात. मिथिले नगरीच्या जवळ आल्यानंतर डोळ्याने विदेह नृप पाहिला. विदेह असला राजा जनक राजा पाहिला. आनंदे उठला अयोध्यादीप. आनंदाने उठून उभे झाले अयोध्यादीप. अयोध्येचा राजा दशरथ रामचंद्राचे वडील. क्षेमध्ये दिले सुखरूप अनुक्रमे सकळांशी. क्षेम सकळांशी दिले. क्षेम देईन म्हणजे आलिंगन देणे. एक अभंग आपल्या सर्वांच्या परिचित आहे. त्या अभंगामध्ये क्षेम मी देईन पांडुरंगा, मी पांडुरंगाला क्षेम देईन, मिठी मारेल, आलिंगन देईन. अशा पद्धतीने एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे. भरत शत्रुघ्न देखोनी म्हणे आमचे सदनी होनी. राम सौमित्र आले रुसोनी. जनक संदेह पडेल असे. आता दशरथ राजाच्या सोबत भरतजी आणि शत्रुघ्न जे आलेले होते. जनकाने भरत शत्रुघ्नाला पाहिलं आणि असं वाटू लागलं जनकजीला जणू आपल्या कुठल्या तरी गोष्टीवरती नाराज होऊन राम आणि लक्ष्मणच आपल्यावर रुसून अयोध्येला परत गेले होते काय कोणास ठाऊक. तेच धरून आणले दशरथ राजाने असं जनकजीला वाटू लागलं. का? कारण भरत अगदी 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 रामप्रभू सारखा दिसायचा आणि लक्ष्मण अगदी शत्रुघ्नासारखा दिसायचे. म्हणजे दोघं जुडवा डबल रोड दिसायचे. दशरथ म्हणे ते शत्रुघ्न भरत आश्चर्यकरी मिथिलानाथ. दशरथाने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, ते काय राम लक्ष्मण नाही, ते कोण आहे? भरत आणि शत्रुघ्न आहे. मग ते अयोध्येवर आमच्या सोबत आणले आश्चर्यकरी मिथिलानाथ. एवढे डम्मी डबल रोड पहिल्यांदाच पाहिला होता, तेव्हा काही पिक्चरचा जमाना नव्हता. हा, मग डबल रोड आजपर्यंत मिथिला देशाने म्हणजे जनक राजाने पाहिलाच नव्हता. आणि हे दोघं असे सारखेच पाहिल्यानंतर आश्चर्य करू लागले जनकजी. असू द्या. समस्त गजरेसी मिरवत निजमंडपात आणले. सगळं वाद्य वाजत 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 त्यांना राजधानीमध्ये निजमंडपात आणलेलं आहे. चापखंडे देखता ते वेळे. चापखंडे म्हणजे धनुष्याचे केलेले 2 तुकडे. ते 2 तुकडे पाहताना वीरांशी रोमांच उभे ठाकले. जे जे दशरथ राजासोबत वीर आले होते त्यांच्या अंगावरती रोमांचच उभे झाले. अरे बापरे, एवढा मोठा धनुष्य आपल्या रामाने उचलला. एकाचे नेत्रे अश्रू आले. कोदंड खडे देखता. आणि काहींच्या डोळ्यात मात्र पाणी आलं त्या धनुष्याचे झालेले तुकडे पाहून. का बरं पाणी आलं असेल? तर त्याच्या मनात विचार असा असेल, अरे एवढा आमचा सुकुमार राम यांनी एवढं अवजड धनुष्य उचललं, किती श्रम झाला असेल, या दृष्टीने पाणी आलं असेल. तो भक्त काम कल्पतरू. त्यावेळेला तो भक्तांची कामना पूर्ण करणारा कल्पतरू वृक्ष म्हणजे कोण? प्रभू श्रीराम. कौशल्याने जवळ देखील राम. कौशल्याने राम प्रभू जवळ पाहिला
धावोनी आलिंगला परम हृदय प्रेमन समाये. धावत जवळ गेली कौशल्यामाई आणि रामाला आलिंगन दिलं. का? इतके दिवस झालं रामप्रभू आलेले होते. ते काय मुंबईला ते कुठला बीच आहे तो बीच पाहायला थोडी गेले होते. कशाला गेले होते? ते युद्धासाठी गेले होते, यज्ञाचं रक्षण करायला गेले होते, निशाचरांना मारायला गेले होते. कसा असेल माझा राम, कसा असेल माझा राम, कधी पाहिजे माझ्या रामाला, अशी व्याकुळता आईच्या हृदयाला लागली होती. पण कौशल्यमाईने राम पाहिला की जवळ धावत गेले, आलिंगन दिलं. त्यावेळेला धावून आलिंगला परम हृदय प्रेम मन समय. तिच्या हृदयात प्रेम मावेना. मांडीवरी घेऊन रघुवीर. बघा, रामप्रभूला मांडीवर घेतलं. कोणी? कौशल्यामाईने. लेकरू किती मोठं होत्यात, आईसाठी लेकरू हे नेहमी लहान असतं. नरेंद्र मोदी ज्या वेळेला त्यांची आई जिवंत होती, नरेंद्र मोदी आईच्या जवळ बसले, कोणी पाणी आणून दिलं प्यायला. नरेंद्र मोदी पाणी पिऊ लागले. पाणी पिता पिता पाण्याचा ओघळ थोडासा गालावरती आला. तर म्हाताऱ्या आईने कमरेला खोवलेला पदर काढला आणि त्या पदराने देशाचा राजा असलेला पंतप्रधान त्या मोदी साहेबाचे काय पुसले? गाल पुसले. का? लेख कितीही मोठा झाला तरी सुद्धा माई करता तो लहानच राहत असतो. आणि म्हणून एवढ्या रामप्रभू ज्यांनी एवढी मोठी कर्तबगिरी बजावली, त्या रामाला कौशल्याने काय केलं? मांडीवर बसवलं. म्हणे रामा तो कोमलांग सुकुमार, चंडीश कोदंड परम कठोर, कैसे चढवून मोडिले. रामप्रभूला म्हणू लागले, रामा अरे शिवधनुष्य अतिशय कठीण आहे आणि तू कोमल अंगाचा आहे, तू कसं काय धनुष्य मोडलं? दशरथी आलिंगला राम. आता दशरथाने आलिंगन दिलं. बापाची लेकाची भेट झाली. बघा, सगळ्यात जास्त आपल्यावर कोण प्रेम करीत असेल, सगळ्यात जास्त आपल्यावर जर कोणी प्रेम करत असेल तर त्या पात्राचं नाव आहे बाप. फक्त आई केलेलं प्रेम दाखवू शकते, बापाचं प्रेम कळावं लागतं, बापाचं प्रेम समजून घ्यावं लागतं. बापाला प्रेम नाही दाखवता येत. आईपेक्षा एक अंकनभर श्रेष्ठ प्रेम बापाचं असतं, पण बाप दाखवू शकत नाही. म्हणून माईचं प्रेम लक्षात येतं, बापाचं प्रेम लक्षात येत नाही. बापाचं आणि लेकराचं आलिंगन झालं. आलिंगन एकदा तरी ज्याही वेळेला तुम्ही घरी जाल त्यावेळेला बापाला कडकडून मिठी मारा. तुमचं हे हृदयचे ते हृदय घातले, असं जसं होतं हृदय एक झालं तसं हृदयाला हृदय भेटलं पाहिजे. मिठी मारत जा बापाला. जसं आपण आईची खुशाली विचारतो तशी बापाची विचारली पाहिजे. जसं आपण आईवर प्रेम करतो तितकंच प्रेम बापावरही केलं पाहिजे. बाप प्रेम दाखवणारा नाही, बाप प्रेम करणारा आहे. तो पडद्यामागचा कलाकार आहे. ऐका, बाप समजणं तेव्हाच बाप समजू शकतो ज्या वेळेला आपण बाप होऊ. बाप सहजासहजी लक्षात येत नाही. बाप समजण्याकरता बाप व्हावं लागतं. ऐका, इकडे मात्र दशरथजीने रामप्रभूला आलिंगन दिलेले आहे आणि दशरथजीचे डोळे भरून आले. आलिंगला राम, जो सच्चिदानंद मेघश्याम, जो सच्चित आनंद स्वरूप आहे, जो मेघश्याम आहे. मेघ कसे असतात? नीलवर्णीय. अशा निळ्या रंगाचा, श्याम रंगाचा, काळ्या रंगाचा असा जो राम आहे, त्या रामाला आलिंगन दिलं. कोणी? दशरथ राजाने. भरत शत्रुघ्न परमस प्रेम श्रीचरण वंदित से. भरत आणि शत्रुघ्नांनी प्रेमाने श्रीचरणाला वंदन केलं. मी सांगत असतो, रामकथा प्रत्येक घराघरातील कथा आहे. रामकथा प्रत्येक घराघरातली कथा आहे. का ऐकायची रामकथा? याचं उत्तर आहे, भरत शत्रुघ्न वयाने लहान आहे, रामप्रभू वयाने मोठे आहेत. मग रामप्रभूच्या चरणावर नतमस्तक झाले. कोण? खरंच सांगा, कलियुगामध्ये छोट्या भावाला मोठ्या भावाच्या पाया पडावं वाटतं का? घडायला पाहिजे जगामध्ये रामायण, घडतंय महाभारत. विचार करा. राज्य मिळतंय कोणाला? भरतजीला राज्य मिळतंय, राज्य. तरी भरतजी म्हणतो नाही, हे राज्य माझ्या भावाचं आहे. भावाचं म्हणून मी सेवकाही करेल, भावाचं राज्य सांभाळेल 14 वर्षासाठी, पण या राज्याचा भोग घेणार नाही. आणि दुर्योधन म्हणतोय, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जागा मी देऊ करणार नाही. आज सगळे महाभारताचं अनुकरण करतात, दुर्दैवाने रामायणाचं अनुकरण करत नाही. जिथे भावाभावाचं एकमेकावर अत्यंत प्रेम असतं, तिथले मायबाप बिगर गोळ्या औषधाचे 10-20 वर्ष जास्त जगतील.
पण भावाभावामध्येच वैरत्व राहिलं तर मायबाप त्या दोघांच्या टेन्शन घेऊन घेऊन मरतात बघा. कशासाठी सांगितलं? रामायणात कसा आचरण असावं, आचार कशा असावा या संबंधाचा विचार आलेला आहे. भरतजी आणि शत्रुघ्नजी हे दोघंही रामजीच्या चरणावरती नतमस्तक होत. कोणाकोणाला मोठा भाऊ खरंच सांगा, मोठा भाऊ कोणाकोणाला? आणि कोण कोण मोठ्या भावाचं दर्शन घेते? कोणी घेत नाही, कोणी घेत नाही. का? त्यासाठी रामजीचं चरित्र वाचावं लागतं. आणि मग चरित्र वाचलं की एकमेकाबद्दल अनुराग मनात निर्माण होतो. ऐका, शत्रुघ्न भरत सप्रेम श्रीरामचरण वंदिती, प्रेमाने भावाच्या चरणाला त्यांनी नमस्कार केला. असो, जनके दिव्य मंदिरे जानवसाशी तिथले अपारे, दोहीकडे मंडप उभविले तवरे, मंगल तुरे वाजते असू द्यात. जनकाने फार मोठे मोठे मंदिर तयार केले. कशासाठी? मंदिर म्हणजे घर तयार केले जानवासा देण्यासाठी. जानवासा शब्द आहे का तुमच्याकडे? वराडी मंडळ ज्या वेळेला येतं तेव्हा त्या वराडी मंडळाला राहण्याकरता जी खोली दिली जाते, जे घर दिलं जातं त्याला जानवासाचं घर म्हणतात. असं जानवासाचं घर दिलं. दोहीकडे मंडपे उभविले त्वरे, दोन्ही बाजूला मंडप उभारले त्वरेने म्हणजे लगबगीने. मंगल तुरे वाजती, मंगळवाद्य वाजू लागले. लक्ष्मण भरत शत्रुघ्न परमप्रतापी राजनंदन, जनकराय देखून दशरथासी विनविले. जनकाने पाहिलं लक्ष्मणेश परमप्रतापी आहे, राजाचा पुत्र आहे. भरतही परमप्रतापी आहे, राजाचा पुत्र आहे. शत्रुघ्न परमप्रतापी राजाचा पुत्र आहे. मग दशरथ राजाजवळ जनकजी गेले आणि दशरथाला काय विनवणी केली ऐका. म्हणे जानकी दिली रघुनंदना. जानकी आम्ही कोणाला दिली? रामाला दिली. उर्मिला देईन लक्ष्मणा. आता उर्मिला कोणाला देऊन टाकीन? लक्ष्मणाला देईल. मांडवी आणि श्रुतकीर्ती बंधू कन्या भरत शत्रुघ्ना देईन मी. मांडव्या आणि श्रुतकीर्ती या भावाच्या मुली आहेत. हे कोणाला देऊ करील मी? भरत शत्रुघ्नाला देऊ करील. दशरथासी मानाला विचार. दशरथाला विचार पटला. वा, एका पोराचं लग्न करायला आलो, चारींच्या सोबतच. त्यामुळं लग्नात जितक्या सेटिंग बनतात तेवढ्या कुठंच बनत नाही. एका रामाच्या लग्नाला आले ना, आल्याबरोबर लगेच चौघांचं उरकलं बघा. सगळ्यात जास्त लग्नाचे कार्यक्रम जुळतात. दशरथासी मानाला विचार. दशरथ म्हटला अरे वा ठीक आहे. वेदक प्रतिष्ठा केली सत्वर, देवक प्रतिष्ठा सगळी केलेली. चौघी कन्यासी परिकर, हरिद्रा लाविले ते दवा. चौघ्या मुलींना एकदम पटकन हरिद्रा लावले, हळदी कुंकू लावलं. सीतेची शेष हरिद्रा ते पाठविली रामचंद्रा. सीतेची राहिलेली हळद ही रामाला पाठवली. आपल्याकडे काय असतंय? नवऱ्याची हळद नवरीला पाठवत असतात. इकडे नवरीची हळद, सीतेची हळद कोणाला पाठवली? रामप्रभूला पाठवली. भरत शत्रुघ्न सौमित्रा शेषा आले तैसेची. भरत शत्रुघ्न आणि सौमित्र कोण? लक्ष्मण. लक्ष्मणाला तशीच हळद आली. कशी? जशी रामप्रभूला आली होती. असो यथाविधी झाले नहान. असू द्यात, चांगल्या पद्धतीने स्नान झालं. अजून लग्नाचा कार्यक्रम पूर्वी फार दिवस चालायचा, आता तितका चालत नाही. आता काय आदल्या दिवशी लग्न जमतं, पहाटे तर लगेच साखरपुडा, संध्याकाळी लगेच हळद, रात्री लगेच लग्न, दुसऱ्या दिवशी लगेच घटस्फोट असं. पण तिथं मात्र लग्नपूर्वी फार दिवस चालायचे. मग सुंदरपैकी स्नानाचा कार्यक्रम झाला. नवरे बैसले चौघेजण, 4 नवरदेव बसले. तो जनक वराडीन घेऊन मूळ आला वरासी. त्यावेळेला जनकजी वराडीने घेऊन मूळ वरांशी आला. म्हणजे वराडी आणि वराडणी घेऊन म्हणजे स्त्रिया आणि मनुष्य घेऊन, काही पुरुष घेऊन हा नवरदेवाला बोलवण्याकरता वराडी म्हणून आला. जानवसाच्या घरी चला, मूळ घेऊन आला म्हणजे बोलवणं घेऊन आला. शांती क्षमादाय उन्मनी, सद्बुद्धी सद्विद्या कामिनी, तितिक्षा मुमुक्षा विलासिनी, तुर्या आणि उपरती, सुलिंता समाधी सद्गती, रामसज्ञी अमिरवती. तो वराडी पातळी निश्चिती श्रीरामासी न्यावय आले ते. बोध आनंद सद्विवेक, ज्ञान वैराग्य परमार्थ देख, निष्काम क्रोध अनुताप चोख, रघुनायक विलोकिती. जनके पुजोनी चौघेवर, तुरंगी वैसविले सत्वर. पुढे होता वाद्यांचा गजर गगनी सुरवर पाहती. मिरवत आणले चौघेजण. या 4 जणांना मिरवत आणलं, वाद्य वाजू लागलेत. सुरवर लोक, देवता लोक पाहू लागलेत. मणिमय चौरंग समसमान, मधुपर्क विधीवर पूजन. मणिमय चौरंग तयार केले, सगळ्या चौघांना सारखेच चौरंग तयार केले. मधुपर्क विधी पूजन केलेलं आहे.
वराचं म्हणजे नवरदेवाचं मधुपर्क पूजन करा. मधुपर्क पूजन झालं पाहिजे. ते मधुपर्क विधी पूर्ण वरपूजन झालेला आहे. यथा सांग करी नृपनाथ. नृपनाथ म्हणजे इथे शब्द अर्थ काय घ्यायचा? जनक राजा. रघुपतीचे पद सुंदर, स्वयं प्रक्षाळी मिथिलेश्वर. रामप्रभूचे पाय अतिशय सुंदर होते. आणि ते पाय कोण प्रक्षाळ करत होतं? प्रक्षाळणे चांगल्या रूपाने धुणे कोण धुवत होतं? मिथिलेश्वर म्हणजे जनक राजा. ज्या वेळेला मुलगी देऊ केली जाते त्यावेळेला सासऱ्याने पाय धुवायचे असतात. कोणाचे? जावयाचे. सुमेधा घाली वरी नीर कनका झारी घेऊन या. आणि सासऱ्याने पाय धुवायचे आणि सासूने काय करायचं? पाणी सोडायचं, वरून नीर टाकायचं. नीर म्हणजे पाणी. सुमेधा घाली वरी नीर कनक झारी घेऊन या. त्यावेळेला झारीने पाणी ओतायचं असते. कशाने? पण ही झारी कशाची होती? साधी स्टीलची, पितळाची, जर्मनची? मग सोन्याची झारी होती, सोन्याची. आणि तिने पाणी ओतलं पाहिजे. बघा, जावयाचे पाय धुतले पाहिजे. कोणी? सासऱ्याने जावयाचे पाय धुतले पाहिजे. जावई हा नारायण स्वरूप असतो. म्हणून कधीही जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये किंवा सासऱ्याने जावयाला पाया पडून देऊ नये. बापाने मुलीला पाया पडून देऊ नये. मोठ्या बहिणीला आपण लहान असताना पाया पडून देऊ नये. आलं लक्षात? गुरुजीला आपल्याला नमस्कार करून देऊ नये. असं प्रकार आहे. भाच्याला सुद्धा पाया पडू देऊ नये. ठीक आहे. झारी घेऊन पाणी घालण्याचं काम सुरू आहे. वेदाचा निर्मिता रघुनाथ. वेदात ज्यांनी तयार केला असा रामचंद्र. त्याशी घाली ती यज्ञपवीत. त्यांना यज्ञपवीत घातलं. राये षोडशोपचारयुक्त पूजा केली. तेव्हा राजाने षोडशोपचारी पूजा केली. कोणाची? रामप्रभूची आणि चारही नवरदेवांची. घटिका प्रतिष्ठिली अंतरी. देशिक सर्वांशी सावध करी. म्हणे वाद विवाद शब्द कुसरी. टाकोनी जडकरी सावध व्हावे. आता घटिका पूर्ण झाल्या आणि वाद विवाद शब्द कुसरी टाकोनी म्हणजे गुरु कुलपुरोहित इथं शब्द आलेला आहे. गुरु कुलपुरोहितांना सांगितलं घटिका प्रतिष्ठिले अंतरी. वेळ पूर्ण झाली आहे. देशिक सर्वांशी सावध करी. ब्राह्मणाने सांगितलं सगळे सावध व्हा. आता तुमचे बोलणं संभाषण वगैरे सगळं बंद करा. ते टाकून द्या. सगळ्यांनी सावध व्हा. चौघी कन्या आणा. चौघी कन्या आणीला बाहेरी. चला, नवरी मुलीच्या मामा नवरी मुलीला घेऊन या. नवरदेवाचे मामा नवरदेव मुलाला घेऊन या. अशा पद्धतीने ब्राह्मणांनी सांगितलं. मग चौघी कन्या आणल्या बाहेरी. चारी कन्या बाहेर आणल्या. गौरवीला दिव्य वस्त्र अलंकारी. दिव्य वस्त्र अलंकाराने गौरवलं. स्नुषा देखोनी त्या अवसरी आश्चर्य करी दशरथ. या चारही सुना पाहिल्या. दशरथ मनात आश्चर्य करू लागला. अंतरपटमध्ये धरून, अंतरपटमध्ये धरलेला आहे तो फेडावयासी विद्वज्जन. तो बाजूला करण्याकरता विद्वान मंडळी सुरस मंगलाष्टके म्हणून सावधान म्हणतात. ती चांगल्या आवाजामध्ये ते मंगलाष्टिका म्हणू लागल्या. मंगलाष्टिका स्वयंरचित नसाव्यात. ज्या वेळेला वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता आपण मंगलाष्टका म्हणतो त्या किती म्हणाव्यात? 8 म्हणल्या जाव्यात आणि त्या मंगल असाव्यात. मंगल कधी होतील? ज्या कुठेतरी शास्त्र पुराणामध्ये अष्टका आलेल्या आहेत त्याच अष्टका म्हणाव्यात. स्वयंरचित गीत मंगलाष्टिका म्हणून म्हणण्याचा प्रयत्न करू नये. त्याने वधूवरांना आशीर्वाद मिळत नाही. उलट अर्थी त्यांच्या प्रपंचामध्ये बाधा निर्माण होते. पण इथे मात्र कशा मंगलाष्टिका गायला गेल्या? सुरस मंगलाष्टिका म्हणून सावधान म्हणतात. ती सावधान चांगल्या मंगलाष्टिका म्हणल्या. जनकाची जे पट्टराणी. आता जनकाची जी मुख्य राणी होती सुमेधा नामे पुण्यखानी. जनकाच्या मंडळीचं नाव काय? सुमेधा. चौघे जामात देखून आनंद मनी न समाये. 4 जावई पाहिले. तिच्या मनात आनंदच समावेना. म्हणे श्रीरामाच्या मुखावरून कोटी कामं सोंडावी ओवाळून जानकीचे भाग्यधन्य ऐसे निधान जोडले. म्हणू लागली रामप्रभूच्या मुखचंद्रावरून कोटी कामदेव ओवाळून टाकावे. इतक्या रामप्रभू सुंदर आहे. जानकीचं फार मोठं भाग्य की तिला असा रामप्रभू नवरा म्हणून मिळाला. आसो मंगलाष्टके म्हणती पंडित. लग्नघटिका संपूर्ण भरत. ओम पुण्य हा अर्चन म्हणत.
आचार्य म्हणत तो अंतरपाठ पिटलाचे. मंगलाष्टिका पूर्ण झाली आणि शेवटच्या मंगलाष्टिकेला ब्राह्मण बुवाने सांगितलं, वाजंत्री दहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम वधूवर्य शुभम भवतु शुभमंगल. ग्रामदेवता चिंतन कीजय, इष्टदेवता स्मरण कीजय, कुलदेवता स्मरण कीजय, वगैरे वगैरे पद्धतीने असे मंगलाष्टिका झालेल्या आहेत. आणि अंतर्पाठ दूर केला. मंगलाकार चापपाणी त्याचे मस्तकी मंगलभागिनी. मंगलकार चापपाणी, मंगलकार म्हणजे सुंदर शुभ लक्षणे असलेला राम, त्याच्या गळ्यामध्ये त्याचे मस्तकी मंगल भगिनी, त्याच्या गळ्यामध्ये श्री सीता. मंगल भगिनी म्हणजे श्री सीतामाई. मंगल अक्षता घालून मस्तक चरणी ठेविले. तिने सुंदर अशा पद्धतीचा हार गळ्यात घातला, पायावर नतमस्तक झाली. सीतेचे मस्तकी रघुनाथ लग्नाशता घाली त्वरित. सीतेच्याही गळ्यामध्ये रामप्रभूंनी त्वरित म्हणजे लगबगीने हार घातलेला आहे. या हार घालण्यातही काही जण आता ती पद्धत आहे, नवऱ्याला उचलून घेतात, नवरीला उचलून घेतात. असं उचलून घेतलं नाही पाहिजे. एका लग्नात गेलो, नवरदेव उचलून घेतला. ते दारू पिऊन टंग झालेले लांडगे. लांडगे म्हणजे यांच्यासोबतचे नवरदेवासोबत जे असतात कलवरे, त्याला काय भागात लांडगा म्हणतात, हां लांडगे. आणि अशा लांडग्याने काय केलं, नवरदेव उचलला. बरं तो आधीच उंच, नवरीची हाईट बारीक. आता नवरा एक तर मिळत नाही, यांनी कशाला शहाणपणा करायचा. एकदा उचलला, खाली थोडा ठेवला, परत उचलला. ते दही अंडी बांधलेली असते ती कशी खालीवर खालीवर करतात, तसं खेळ करायला लागले त्या नवरीसोबत. नवरीने ब्राह्मणाच्याच गळ्यात हार घातला, निघून गेली. सांगा बरं. त्यामुळे ह्या असे कार्यक्रम व्हायला नाही पाहिजे. रामप्रभूने लगेचच हार घातला. कोणाच्या गळ्यात? सीतामाईच्या गळ्यामध्ये. सीतेने वरिता रघुनंदन, सीतेने प्रभूच्या गळ्यात हार घातला, प्रभूने सीतामाईच्या गळ्यात हार घातलाय. सीतेचे मस्तकी रघुनाथ लग्नाशता घालीत त्वरित तोची मस्तकी ठेविला असतं. अक्षय कल्याणदा एक जो, आणि तोच हात रामप्रभूंनी तिच्या मस्तकावरती ठेवला. सीतेने वरिता रघुनंदन, उर्मिळेने परिणीला लक्ष्मण. सीतेने रामप्रभूला वरलं, उर्मिळेने लक्ष्मणाला वरलं. मांडवीने भरत सगुण, मांडवीने भरताच्या गळ्यात माळ घातली. आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नावरी तसे. श्रुतकीर्ती ही शत्रुघ्नाची पत्नी झाली. शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव श्रुतकीर्ती. मांडवी कोणाची पत्नी? भरताची पत्नी. लखनजीची पत्नी उर्मिला आणि प्रभू रामचंद्राची पत्नी माता सीता. तो मंगलतुर्यांचा घोष आगळा परम झाला ते वेळा. त्यावेळेला मंगळवाद्य वाजू लागले, फार मोठा आवाज झाला. तिचा वर्णवया 16 सहस्रवदना अशक्य. तिथे किती मोठा सोहळा झाला हे शेषनागाला सुद्धा सांगता येणार नाही. अक्षय भांडारे बहुत, जनक वरदक्षिणा देत. भरपूर भांडारे तिथे आणलेले होते. भांडारे म्हणजे सामान साहित्य भरपूर आणलेलं होतं लग्नात द्यायला. जनक वरदक्षिणा देत. जनक प्रत्येक वराला दक्षिणा देऊ लागला. स्वऐपतीप्रमाणे मुलीच्या बापाने नवरदेवाला दक्षिणा दिली पाहिजे. स्वऐपत, मग ती 1 रुपया का असे ना दक्षिणा आहे, आणि त्याचा त्याने स्वीकार करायचा. आता स्वीकारच करावा लागतो. नाही दिली तरी हो अहो आम्ही देतो पैसे, पोरगी द्या, पंचायत आहे आता. ठीक आहे. अक्षय भांडार देऊन जनक वरदक्षिणा देत. याचक जन समस्त तृप्त केल्याने जदने. जे जे मागायला येत होते याचक जन, ते सगळे जवळच्या धनाने तृप्त केलं. कोणी? राजा जनकाने. विवाह मोहालागी निर्धारी, वेगी चला बहुल्यावरी, नवऱ्या कडीये झडकरी, घेऊन या चालावे. विवाह होमालागी निर्धारी, विवाह होम पूर्ण करण्याकरता वेगी चला बहुल्यावरी, लवकर बहुल्यावरती उभे जा. अशा पद्धतीने जेव्हा बोलल्या गेलं तेव्हा नवऱ्या कडीये झडकरी, घेऊन या चालावे. नवऱ्या कड्यावर घ्या आणि लगबगीने चला अशी आज्ञा मिळाली. ऐकोने हास्य रघुपती, हे शब्द ऐकले रामप्रभू हसायला लागले. म्हणे प्रपंचाची विपरीत गती. म्हणजे प्रपंच फार वेगळंच आहे, म्हटले विपरीतच आहे. तो वसिष्ठ म्हणे रघुपती कडे घे ही सीते ते. वसिष्ठांनी सांगितलं, हे रामा पाहतो काय, घे सीतेला कडेवर. मग असंच आहे. त्यावेळेला सीता कडेवरती रामप्रभूंनी घेतली. आता माणसं कडेवर घेत नाहीत, डोक्यावर घेतात. डोक्यावर कडेपर्यंत पत्नी मर्यादित असली पाहिजे. ती कडेवर घेण्याची पद्धत अजून जेजूरला आहे. आता जेजूरला गेलो आम्ही, आमचं नेटकंच लग्न झालं होतं.
ते एक दृश्य पाहिलं. दृश्य असं, थोडा तब्येतीने कमी असला माणूस, वजन असेल त्याचं एक 40-45, आणि बाई होते जवळजवळ क्विंटलच्या आसपास. तिथला नियम नवरी उचलून घ्यायची असते. घेतली नवरी उचलून. नियम असतो 4 पायऱ्या वर जायचं, तो 100 पायऱ्या खाली आला, त्याला वर नाही जाता आलं. सांगा काय होत आहे? कड्यावरती बायको उचलून, हे बशी रामा घे बायको उचलून. बायको कड्यावरती उचलून घेतली. ऐकून हास्य रघुपती म्हणे प्रपंचाची विपरीत गती असो. तो वसिष्ठ म्हणे रघुपती कडे घे सीते ते. सीता उचली तसं रामे तैसी तिघे करते अनुक्रमे. आता रामाने सीता उचललो, लक्ष्मणाने उचलली उर्मिला, भरताने उचलली मांडवी, शत्रुघ्नाने उचलली शतकीर्ती. तिघांनी तसंच केलं. बाहुल्यावरी आनंद प्रेमे 4 जण बैसले. बाहुल्यावर अतिशय आनंदाने 4 जण येऊन बाहुल्यावर बसले. लग्नाच्या दिवशी आनंदच असतो रे भाऊ, 4-2 दिवस आनंदच असतो. लाजा होमादी सर्व विधी सिद्ध करी आईला शतानंद. यज्ञ करण्याकरता कोण होतं? शतानंद ऋषी होते. शतानंद ऋषी. जसं दशरथाचे कुलगुरू कोण? वशिष्ठ. तसे जनकाचे कुलगुरू, त्यांचं नाव शतानंद ऋषी. जनकाशी झाला परमानंद, तो आल्हादन वर्ण. जनकाला फार आनंद झाला. आता त्या आनंदाचं वर्णन नाही करता येत. तो अंतग्रही रघुवीर, त्यावेळेला आतल्या गृहामध्ये रामप्रभू पूजावया चालीला गौरीहर. आतमध्ये गौरीहाराची म्हणजे शंकर पार्वतीची पूजा करायला निघाले. सीतेशी कडीये घेऊन सत्वर रामचंद्र चालला. सीतेला कडेवरती घेऊन रामप्रभू निघाले. गौरीहार पूजनी त्वरे आंबा शिंपती 4 ओहरे. गौरीहाराचं पूजन केलं आणि आंब्याने शिंपताची 4 ओहरे. निलंबनने करे सुमेधा उतरे मेधवा. आंबा शिंपिती 4 ओहरे. आंब्याने काय केलं? आंब्याने म्हणजे जगज्जन्य मातेने सीतामाईने 4 ओहऱ्यांना स्पर्श केला. निंबोलोन निज करे, स्वतःच्या हाताने निंबोलोन केलंय. सुमेधा उतरी ते दवा. सुमेधा कोण? सुमेधा कोण? जनकराजाची पत्नी. ती निंबोलोन उतरू लागली. सुमेधेने जाऊन ते क्षणी प्रार्थने आणल्या 3 विहिणी. सुमेधा धावत गेली आणि 3 वरांच्या माता कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा विहीन 3 वेणी बोलून आणल्या. आता लेकरं 4 आहेत आणि वेणी 3च कशा? एकीच्या पोटी 2 आहेत ना, म्हणून. दिव्य वस्त्र अलंकारे गौरवून मंडपात बैसविल्या. चांगले वस्त्र अलंकार दिले आणि त्यांना मंडपात बसवलं. देखोनी 4 सुना आनंद झाला तिघीच्या मना. सुंदर स्त्रिया पाहून तिघींच्या मनात फार आनंद झाला. इकडे जनक विनवी रघुनंदना विज्ञापना परिसावी. जनकाने रामप्रभूला विनंती केली, माझी विनंती ऐका. परिसा म्हणजे ऐका. विज्ञापना माझी इच्छा, माझी अपेक्षा, ऐका. ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. परिसा ऐका, विज्ञापना इच्छा. 4 दिवसापर्यंत येथेच क्रमावे माझा हेत. माझी अशी इच्छा आहे, तुम्ही 4 दिवस इथेच थांबा. 7 झाली त्वरित मग अयोध्येशी जाईजे. मग 4-5 दिवसानंतर तुम्ही जा अयोध्येत. का त्वरा करीतो रघुवीर आता युद्धास येईल परशुधर. तरी तो प्रचंड वीर आणि वार मिथिला नगर जाळील पै. पुढून अयोध्येशी जायचे. पुढील जाणून वर्तमान त्यानं मानीच रघुनंदन. जनक राजा काय म्हणला? किती दिवस थांबा? 4 दिवस थांबा आणि मग नंतर जा. हे शब्द ऐकल्यानंतर रामप्रभू नको म्हणत होते. का नको म्हणत होते? पुढील वर्तमान जाणून, पुढं काय होणार आहे हे लक्षात घेऊन रामप्रभू नको म्हणतो थांबायला. म्हणे मी आता येथून करू गमन अयोध्येशी. आता आम्ही इथून अयोध्येला निघून जातो. का त्वरा करतो रघुवीर? रामप्रभू का लगबग करतायत? तर हे त्याचं कारण असं आहे, आता युद्धास येईल परशुधर. आता युद्ध करण्याकरता कोण येईल? परशुराम येईल. तरी तो प्रचंड वीर आणि वार मिथिला नगर जाळील. आणि तो फार प्रचंड वीर आहे. तो येऊन अख्ख्या सृष्टीचा अख्ख्या मिथिला नगरला जाळून टाकील. या लागी स्वभारेसी बाहेर जावे इच्छे रघुवीर. यामुळे स्वतःच्या पत्नीसहित आपल्या परिवारासह जावे इच्छे रघुवीर. मिथिला नगर सोडून बाहेर जावं अशी रामप्रभू इच्छा करत होते. तरी तो पुढे संवारावया दशकंदर जाणे सत्वर लंकेश. आणि पुढे परत दशकंदर संवाराया 10 डोक्याचं मारण्याकरता वनात जावंच लागणार आहे, म्हणून लवकर गेलं पाहिजे असा रामप्रभूचा विचार होता. द्यांडा नाचू लोंके पुढे
लंकेपुढे धेंडा नाचू. धेंडा नाचू म्हणजे युद्धाचा असा हाहाकार पिटू. राक्षसांची अपार मुंडे, ओवाळून पडतील कोंडे, करील साडे बिभीषण. लंकेपुढे धेंडा नाचू, राक्षसांची अपार मुंडे उडू, ओवाळणी पडतील कोडे. आणि मग कोडे म्हणजे असंख्यात अशा पद्धतीचे मुंडके, अशा त्या मुंडक्याचे सडेच्या सडे अशा पद्धतीने टाकू बिभीषणाच्या समोर. ऐसे श्रीरामाचे मनोगत वसिष्ठ जाणून त्वरित, जनकाशी सांगे गुयार्थ ओरे आताची बोलवी. असं श्रीरामाचं मनोगत ऐकून वसिष्ठाने जनकाला सांगितलं, एक काम करा, नवरदेव नवरी आताच लगेच बाहेर काढून द्या. तात्काळ सडे करून वस्त्रालंकार सर्व सारपून 4 जणांचे आंदन अपार दिले ते दवा. तात्काळ साडे केले, तात्काळच लगेच नियोजन केलं, वधूवरांना वस्त्र अलंकार दिले, 4 जणांना झटपट बाहेर काढण्याचा प्रयत्न चालला. अश्वगज दास दासी तन्मंदन अर्पिले श्रीरामासी. अश्व म्हणजे कोण? घोडे. गज म्हणजे हत्ती. दास दासी. तन मन धनाने रामप्रभूला अर्पण केले. जनक निघाला स्वभारेशी दशरथाशी बोलवीत. जनक सगळ्या नगरीला घेऊन दशरथ राजाला बोलवण करण्याकरता निघाला. ऐसे देखून नारद ऋषी वेगे धाविण्याला बद्रिकाश्रमासी, देखुनी भृगुकुल टिळकाशी मने बैसलासी काय. आता बघा, हे नारदाने पाहिलं आणि नारद धावतच गेले. कुठं? बद्रिकाश्रमात. परशुराम बद्रिकाश्रमात जाऊन तप करत बसले होते ना. भृगपती गय हुबन ही तप हे तुलसी रामायणातला जो आहे. पण तुलसी रामायणात परशुराम आल्याचं वर्णन कधी आहे? आधी परशुराम येतात, नंतर लग्न होतं असं आहे. पण रामविजय ग्रंथामध्ये आधी लग्न सांगितलं, नंतर परशुराम आलेले सांगतात. ठीक आहे. मग बद्रिकाश्रमाला कोण गेले? नारायण नारायण नारायण. लांब शेंडीवालं, हातात चिपड्या, तोंडाला मुद्रा लावल्या, नारायण नारायण भजन करणारं. अंटिण्यावालं कोण? नारद मुनी, पहिले कीर्तनकार, हरिभक्त पारायण. ते कशाला गेले? कळी लावायला. चौतोंड्याचा पोऱ्या एक नार्या ही जाना. आता नारद कुठे गेले? बद्रिकाश्रमात. आणि परशुरामाला सांगितलं, तू इथं का बसलास? तू द्विजकुळी महाराज वीरेशा, तू ब्राह्मण कुळामध्ये वीर आहेस. आणि त्या रामे तुझे भंगिले धनुष्य, त्या रामाने तुझं धनुष्य मोडून टाकलं. तुझं थोर आले अपयश, रामे यश वाढविले. तुला फार आता अपयश प्राप्त झालं, रामाचं यश वाढलं. तू इथं कशाला बसला? जा लवकर रामाकडे बघ. नग बोले भृगुकुल दिवाकर. मग त्यावेळेला परशुराम भृगुकुळाचा जणू सूर्यच. दिवाकर म्हणजे सूर्य. आमचे अवतार कृत्य झाले समग्र. आता आमचं अवतार कार्य पूर्ण झालं. मग म्हणे पावला, मग म्हणे कमलोद्भव पुत्र, तुझा अनुमात्र क्रोध नये. म्हटलं जाऊ दे, उचललं ना धनुष्य, उचल देत. आता आमचा अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे, उचल दे धनुष्य, काय बिघडलं? त्यावेळेला मग कमलोद्भव पुत्र म्हणे. मग नारद म्हणू लागले, अरे तुला राग कसा येत नाही? तुझा अनुमात्र क्रोध नये. जमदाग्नीने क्रोध टाकीला, तो तात्काळची मृत्यू पावला. जमदाग्नी मुनीने क्रोधाचा त्याग केला, तो लगेचच मेला. तुझही तशीच आली वेळा, दशरथी तुझला न सोडी. तुझी तशीच वेळ आली, दशरथाचा राम तुला सोडणार नाही, म्हणून तुला मरण जवळ आल्यामुळे तू क्रोध टाकलाय. शिवे तुझं दिले पिनाक जाण. शिवाने तुला पिनाक नावाचं धनुष्य दिलं होतं, त्याने घेतले क्षत्रियांचे प्राण. त्याने 1000 वेळा, म्हणजे किती, 21 वेळापुरती निक्षत्रिय तू केलेली होती. ऐसे बोलता ब्रह्मानंदन जमदाग्नी सुतक शोभला. असे नारदाचे बोलणे ऐकून जमदाग्नीच्या पुत्राला राग आला. म्हणजे परशुरामाच्या बापाचं नाव काय? जमदाग्नी ऋषी. शोभला म्हणजे राग आला. किंवा मृगेंद्रने जला, तो पदघाते हाणूने जागा केला. आता सिंह झोपलेला होता आणि एक जण तिथून रस्त्याने चालला होता. गपचूप जावं की नाही? लाता घातल्या सिंहाला. आता सिंह गप बसल तसं पदघाते हाणूने जागा केला. की नरसिंहाची प्रगटला स्तंभाबाहेर दुसऱ्याने. किंवा नरसिंह स्तंभाच्या बाहेर दुसऱ्यांदा प्रगट झाला की काय, तशा पद्धतीने राग आला. कोणाला? परशुरामाला. परशुरामाच्या वडिलाचं नाव जमदाग्नी. गुरुते शिंपेला वैश्वानर. जसं आगीत तूप टाकल्यानंतर, वैश्वानर म्हणजे आग आणि गुरुत म्हणजे तूप, आगीत तूप टाकले होते जसं भडका घेतं, तशा पद्धतीने रागाच्या लाटा उचलू लागल्या. की नासिकेवरी ताडीला व्याघ्र, जण की नाकावरती जणू
वाघाच्या कोणी बुक्की मारावी मग त्याला किती राग येतो, तसा राग आला. की बळीची खवळीला फणीवर, किंवा बळच एखाद्या सापाला, नागाच्या पिल्लाला तू का रे खवळीला, आपलं ते म्हणजे बळे जर नागाच्या पिल्लाला खवळलं तर त्याला किती राग येतो, तसा राग आला. की महारुद्र कोपविला, फार मोठा रुद्र म्हणजे शंकर, त्याला राग दिल्यावरती तो कसा रागाने लाल होतो, तशीच अवस्था झाली. मग विष्णू चाप चढविले, नारद भार्गव दोघे निघाले. मग काय, विष्णूचा चाप असा याला लावला, खांद्यावर घेतला, आणि नारद आणि भार्गव दोघे निघाले. श्रीरामाचे आडवे आले, रामप्रभूला आडवे आले. मनोवेगे करून मनाच्या वेगानेच आडवे आले. सावळा पुरुष देदीप्यमान, सावळा पुरुष देदीप्यमान सुंदर दिसणारा, विशाल नेत्र, सुहास्यवदन, मोठे मोठे डोळे आणि सुहास्यवदन, सुंदर हास्य ज्या चेहऱ्यावर आहे असा चेहरा. जटा मुकुट मस्तकी पूर्ण, यज्ञोपवीत जळकतीचे जटा, आणि जटा बांधलेल्या होत्या, त्या जटाचाच मुकुट शोभून दिसत होता, आणि गळ्यामध्ये यज्ञोपवीत होतं. कास्य शिवराज पितांबर, कमरेला पितांबर होता. तडित प्राय उत्तरीय वस्त्र, तडित प्राय शब्दाचा अर्थ होतो विजेसारखं, उत्तरीय वस्त्र होतं. परमारक्त दिसती नेत्र, फार लाल भडक डोळे दिसत होते. की सहस्र कर उतरला, त्यांच्याकडे पण असं वाटत जणू काही सूर्यच उगवला. धनुष्यात बाण लावून, धनुष्याला बाण लावला, मार्गी उभा टाकला, येऊन मार्गात उभा येऊन टाकला. 16 पद्मदळ संपूर्ण कंपायमान झाले. 16 पद्मदळ होतं ते सगळं कापू लागलं. 3 सप्तके ज्याने फिरून निर्वीर केली आवनी, 21 वेळा ज्याने पृथ्वी निक्षत्रिय केली. अवघे राजे टाकिले आठवणी, प्रलय अग्नी दुसरा, अवघे राजे ज्याने संपून टाकले असा प्रलय अग्नी सगळ्यांच्या समोर उभा झाला होता. आईसा तो महाराज जमदाग्नीय, असा तो जमदाग्नीचा पुत्र महाराज परशुराम. क्षत्रिय जलद जाल प्रभंजन, शत्रुरूपी मेघ समुदायाला उडून लावणारा वायू. की हा कुठार पाणी भृगुनंदन, की हातामध्ये कुठार घेतलेला परशुराम. वीर कानन निर्मळ केले, याने अख्खं वीररूपी जंगलच नाहीसं केलं. कानन शब्दाचा अर्थ होतो जंगल, निर्मूळ करणं, नाहीसं करणं. मार्गे देखता महाव्याघ्र, मार्गात रस्त्यावर मोठा वाघ जर पाहिला, भयभीत होती आजाचे भार. मग मेंढ्यांचा किती कळप असला तर तो भयभीत होतो की नाही, तशा पद्धतीने सगळे भयभीत झाले. स्त्रिया माझे दडला दशरथ, म्हणे अनर्थ थोर मांडला. दशरथजी तर सगळ्या स्त्रियांच्या मध्ये येऊन लपला, का तर तो क्षत्रिय होता ना, आणि त्यालाही मारला असतं, परंतु आतमध्ये येऊन लपला बायांमध्ये. म्हणे अनर्थ थोर मांडला, बायांना म्हटलं ए सांगू नका त्याला, मी अवघड झालं बा. तो वैराग्य रघुनाथ, त्यावेळेला वैराग्य रूपी रघुनाथ, हत्तीवर बसलेला रघुनाथ, वैराग्य रूपी हत्तीवर बसले रामचंद्र. वरी निर्धार्य चवर डोल शोभत, पुढे अनुभव बैसला महावत. विंकू विवेकांशी घेऊन या, ज्ञानाचे ध्वज पडगती, चपळैसे सतेजे तळपती. विज्ञान मकर विरोध निश्चिती, पुढे चालती स्वानंदे. निवृत्तीच्या पताका पालविती मुमुक्ष साधका, रामनाम चिन्हांकित देखा दयावते फडकिती. मनपवनाच्या शोभार चालिले, अनुसंध वाघ द्वारे लाविले. विरक्ती पाखरेने झाकिले, अनुभवाचे स्वडिले मुक्त घोष. चिरत्न जडित दिव्यरत्न, चारी वाच्या चक्रे गडगडीत. घोडे झुपले चारी पुरुषार्थ, सारथी तेथे आनंद पै. नामशस्त्र घेऊन आती, सोहम शब्द विरगर्जती. शने प्रपंच दळ विध्वंसती, नाटोपती कळीकाळा. रामावरी आद्वय छत्र, वाचा सगळ्यांनी. स्वानंदाचे मित्रपत्र, तन्मय चामरे परिकर. प्रेम कुजे वरी ढाळती, हडपे करी शुद्ध सत्व. निज भक्तीचे विडे देत, अष्टभाव सेवकतेत राघवा पुढे धावती. अनुताप लघु चिर घेऊन, माईक दुरोळा वारी ते क्षणी. तर्क पिक पात्र धरुणी, मुख विलोकती रामाचे. सौमित्र भरत शत्रुघ्न बंधू, हुयेची सच्चिदानंद आनंदू. स्वरूप प्राप्तीचे कुंजरू अभेदू, तयावरी आरुडले. हिरे जडले दातो दाती, वरी मुक्त जाळिया मिरवती. कामक्रोधांचे तरू मोडिती, सहज जाता निजपंते. आशा तृष्णा कल्पना भ्रांती, वाटे जाता गुलमे छेदिती. शुंडा आणवनिया दाती, कडे फोडती विषयांचे. मद मत्सर दंभ पर्वत, रथ चक्रा तळी पिष्ट होत. कुमते पाषाण पिष्ट करीत, रगडोनी जाती गडगडा. धैर्य तुरंग आलोट चपळ, माया रणांगणी तळपती सबळ. वरी राम उपासक निर्मळ, कळीकाळासी न गणिती. शमदमाचे पाय भार,
निष्काम खडगे झेलती समग्र भवदळ भंजन प्रताप शूर आत्मस्थिती चालती अनुहात वाद्य वाजती ऐकता कुतर्क पक्षी पळती कर्म जाळ वनचरे निश्चिती टाकून जाती स्वस्थाना चारी साई 18 जन रामासी वानिती बंदी जन चारी मुक्ती आनंद करून नृत्य करीती राघवा पुढे एक लय आहेत एका तालीत वाचावं. ओवी क्रमांक 259 पूर्ण 6वी वाचायची. वाटेसी अविद्या वाहते सरिता ते कोरडी जाहाली दळ चालता भाव निश्चय तत्वता वेत्रधारी पुढे धावती सोहम भाव गरजत वाटेसी द्वैत जना ते निवारित पुढे भक्त स्वानंदे नाचत गुणवर्णित राघवाचे एक जाहले निशब्द मुखे एकती रामचरित्र कौतुके एक अत्यंत बोलके एक समाधी सुखे डोलती ऐसा निज भारे से रघुनंदन तो कौसल्या हृदय मांदू सरत्न निज भार थोकला देखून गजारूढ पुढे झाला तव तो क्षत्रियांतक महावीर वडील अवतार ऋषीपुत्र कर जोडून नमस्कार करीतया ते राघव. ऐका ऐका ज्या वेळेला परशुराम समोर आलेले पाहिले त्यावेळेला रामप्रभूंनी नमस्कार केला. किंचित निवाला परशुधर. नमस्कार केल्याबरोबर किती तापलेला माणूस राहिला तो शांत होतो. एखाद्याला जर राग आला तर आपणही रागात आग टाकल्यासारखं त्याच्या क्रोधाग्नीमध्ये अजून पेट्रोल ओतल्यासारखं भडका होईल असं बोलायचं नाही. त्याला नमस्कार करायचा. हा चुकला असेल. ज्यावेळेला तुम्ही असं करता ना त्यावेळेला समोरचा सुद्धा 50% गार होतो. मग ज्या वेळेला रामप्रभूंनी नमस्कार केला त्यावेळेला किंचित निवाला परशुधर. ज्याने हातात परशु धरलेला होता तो किंचित शांत झाला. मग बोले पंकजोद्भव पुत्र. मग नारद मुनी बोलू लागले तुझं देखोनी राघवेंद्र गजा खाली उतरेना. बघ 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 तुला पाहिलं रामाने तरी हत्तीच्या खाली उतरलाय का. पाय पाय कळी लावायचं काम नारदाचं. तू वीर विशेष ब्राह्मण. तू वीर आहे विशेष म्हणजे ब्राह्मण आहे. हा तुझ काहीच नेदी मान. हा तुला काहीच मान देत नाही. पाय यथार्थ म्हणे भृगुनंदन लाविला बाण चापाशी. हा खरं राव तुझं असं नारदाचं बोलणं कोणाला वाटलं. परशुरामाला खरं वाटलं आणि त्याने लगेचच बाण लावला. रघुपतीच म्हणे भृगुनंदन तू क्षत्रिय म्हणून तू सुधारून अधमा ताटिका श्रीवधून अधर्म केला साचपै. रघुपतीला म्हणजे रामप्रभूला भृगुनंदन परशुराम काय म्हणू लागले तू क्षत्रिय दारून म्हणू तुसी. तू स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतो आणि आदमा ताटिका श्रीवधून अधर्म केला साचपै. आदमा मूर्खा तू ताटिकेचा वध करून स्त्रीचा वध केला. एवढं मोठं पाप लावून घेतलं. क्षत्रियाने कधी स्त्रीचा वध करायचा असतो का. अशा पद्धतीने बोलू लागले. कोण. परशुराम. स्त्री रोगी मूर्ख बाळ योगी याचक अशक्त केवळ पंक गर्तेत अंध पांगुळ वृद्ध ब्राह्मण गाय गुरु ज्येष्ठ बंधू माता पिता जो का शास्त्र टाकून होय पळता इतक्यावरी शस्त्र उचलता महादोष बोलला असे. कोणाकोणावरती शस्त्र उचलायचं नाही. ऐका स्त्रीवरती कधी शस्त्र उचलायचं नाही. रोग्यावर शस्त्र उचलायचं नाही. मूर्खावर शस्त्र उचलायचं नाही. म्हणून मी तुम्हाला मारणं बंद केलं. बाळावर कधी शस्त्र उचलायचं नाही. योग्यावर कधी शस्त्र उचलायचं नाही. याचक जो मागायला आला त्याच्यावर कधी शस्त्र उचलायचं नाही. जो आशक्त आहे त्याच्यावरती कधी शस्त्र उचलायचं नाही. जो पंक गर्तेत अंध पांगुळ जो आंधळा आहे पांगळा आहे आणि जो चिखलात रुतला आहे त्याच्यावर कधी शस्त्र उचलायचं नाही. वृद्धावर ब्राह्मणावर गायीवर आणि गुरुवर कधी शस्त्र उचलायचं नाही. म्हणून तर अर्जुन म्हटला होता देवा समोर कोण आहे. आचार्यान मातुलान भारतून पुत्रान पौत्रान संगीन तथा. मी पार्थ द्रोणाचा केला त्याने धनुर्वेद मध्ये दिला आणि मी त्याला मारू का. काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे. मी युद्ध करू कोणासोबत. ज्याने मला हातात पाटी पेन्सिल घेऊन क कर्वतीचा ख खनाचा ग गवताचा ग घनाचा शिकवलं त्याच्यासोबत. ज्याने धनुर्वेदमध्ये दिला ज्याने मला धनुर्विद्या शिकवली त्याच्यासोबत मी युद्ध करू देवा. नाही मी युद्ध करणार.
असं कोण म्हणू लागलं? अर्जुन. म्हणून तो म्हणत होता की गायीवर गुरुवर शस्त्र उचलायचं नाही, ज्येष्ठ बंधू माता पिता मोठ्या भावावर कधीच शस्त्र उचलायचं नाही. आमचं गाव तळोशी, नाव नाही सांगणार आता. लहान भाऊ मंदिरात पत्ते खेळत होता आणि ते मोठ्या भावाच्या कानावर आलं. मोठा भाऊ धावतच आला, त्याला तिथं तर मंदिरात मारलंच. 4-2 वेळा तो खाली पडला, याने उचललं, पुन्हा फटके दिले, मारत 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 पार घरापर्यंत नेलं. पण एक शब्दाने सुद्धा वर पाहण्याची ताकद केली नाही लहान भावाने, चुकी आहे म्हणून. आणि चुकी नसेल तरी सुद्धा मोठ्या भावाकडे डोळे मोठे करून पाहिजे नसतं. रामायण हे शिकवतं आपल्याला. काय आता लहान भाऊलाच घाबरून राहावं लागते. ज्येष्ठ बंधू माता पिता, मोठ्या भावाला कधी शस्त्र उचलायचं नाही, माता पित्यावर कधी शस्त्र उचलायचं नाही. जो का शस्त्र टाकून होई पळता, आणि जो शस्त्र टाकतो त्यांच्यावर तो इतक्यावरी शस्त्र उचलिता महादोष बोलला असे. आणि जो शस्त्र टाकून पळतो त्याच्यावरही कधी शस्त्र उचलायचं नाही. आणि एवढ्यावरती जर कोणी शस्त्र उचलतो तो फार मोठा दोषी आहे. जर मोठ्या भावाला मारायला धावत असाल तर फार मोठं पाप तुम्हाला लागणार. आईबापाला मारायला धावत असाल फार मोठं पाप तुम्हाला लागणार. हां, स्त्रीला मारायला धावत असाल, रोग्याला मारायला धावत असाल, मूर्खाला, तसं कधीमध्ये स्त्रीला मारलं तर काही नाही, मारली पाहिजे. म्हणून तू आदमवीर असू द्यात. म्हणून तू आदमवीर आहेस रामा, तू कशाचा मर्यादा पुरुषोत्तम, आदम आहे तू, आदम. स्त्री हत्या केली साचार, तू स्त्री हत्या केलेली आहेस. त्यावरी जानकी पद्म भ्रमर, त्यावर रामप्रभू काय बोलले ऐका, काय बोलत ते झाले म्हणे, ताटिका नव्हे माझी माता, तू मातृवध केला जाणत आहे. तू मला सांगतो बाईचा वध करायचा नाही, ताटिका तर माझी आई नव्हती, पण तू तुझ्या आईचा वध केलेला आहे, तू मातृवध केला जाणता. ताटिका माझी आई होती का? मी तिला मारलं तर पाप लागलं. आणि ह्याल्या तू तर स्वतःच्या आईचा वध केला, मातृवध केला. या परीस काय आदमता उरले असे सांगा. आणि मला ज्ञानाच्या गोष्टी सांगायला आले. आता तुम्ही सांगा यापेक्षा काय आदमता शिल्लक राहिली? अरे मी तरी मारली, ती राक्षसीन मारली, पण तुम्ही कोण मारली? स्वतःची आई मारली. रेणुकाला मारलं होतं ना कोणी? परशुरामाने. बापाने सांगितलं होतं उडविला. काय झालं? रेणुका हांड्यावर हांडा गत पिला कळशी चुंबळ डोहीला, बरोबर, असं घेऊन पाणी आणायला गेली होती. आणि जिथं पाणी आणायला गेली तिथे एका म्हणजे कोणी सर्प म्हणतंय, कोणी प्राणी म्हणतंय, तिथे त्यांचा संबंध होता ने पाहिला. आणि मग ते तिच्या मनामध्ये थोडा कामभाव जागा झाला आणि तो माघारी आली. आणि तिच्या अंतःकरणात तो कामभाव जमदग्नी ऋषींच्या लक्षात आला. राग आला त्यांना आणि लगेचच आज्ञा केली परशुराम, अरे उडवीचं मुंडकं. आणि मग परशुरामाने लगेचच माय मारून टाकली. आणि मग तेव्हा आता तुम्ही मला सांगताय, अरे ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळेला किती बोट आपल्याकडे राहतात? 4 बोट आपल्याकडे राहतात. असं करत जा बोट. असं केलं 3च राहतात. त्यामुळं मला सांगताय मी वध केला, तुम्ही तर आई मारली स्वतःची. उंचवर्ण तू ब्राह्मण सांडून अनुष्ठान तापचरण, तुझं शस्त्र धरावया काय कारण राजहिंसा केली. तुम्ही मला ज्ञानाच्या गोष्टी सांगता. तुम्ही उंचवर्णीय आहेत, ब्राह्मण आहात, आणि ब्राह्मण असताना तुम्ही काय करताय? शास्त्र हातात धरलंय तुम्ही. शस्त्र तुमच्या हातात शास्त्र पाहिजे का शस्त्र पाहिजे? शास्त्र पाहिजे. तुमच्या हातात शस्त्र कशाला? तू ब्राह्मण परमपवित्र, तुझ्यावरी आम्ही धरावे शस्त्र. हे कर्म आम्हा अपवित्र ऋषीपुत्र जानपा, तुम्ही परमपवित्र आहात, ब्राह्मण आहात, तुमच्यावर आम्ही शस्त्र धरू शकत नाही. हे कर्म आम्हा अपवित्र, तुमच्यावर शस्त्र उचलणे आमच्यासाठी अपवित्र आहे. ऋषीपुत्र हे जाण, ऋषीचे पुत्र असला जमदग्नीच्या ऋषीच्या पुत्र असलेला, काय नाव तुमचं? परशुरामा. जाना हे जाना. ऐसे ऐकता परशुधर सोडी तात्काळ निर्वांशर. असं ऐकल्याबरोबर परशुरामाला राग आला आणि तात्काळच हातामधला निर्वांशर म्हणजे टोकाचा बाण काढला, नेमकाच बाण काढला. इकडे कोदंडासी बाण रघुवीर लावीत परी सोडीना. इकडे रामप्रभूने कोदंडाला बाण लावला परंतु सोडला नाही. कल्पांत चपळे सारिके जाण, येती भार्गवाचे तीक्ष्ण बाण. कल्पांताच्या विजासारखे
परशुरामाचे बाण येत होते. ते दृष्टीने पाहता सीता जीवन जाती वितळून क्षणार्धे. ते डोळ्याने पाहत असताना नुसते रामप्रभून डोळ्याने पाहिले का ते बाण विळून जायचे, वितळून जायचे. जसं आईस्क्रीम लई वेळ ठेवल्यावरती काय होते, पगळून जाते, तसे ते बाण पगळून जायचे. जैसे जगडतात चंडपवन, जसं चंडपवन जगडतात. चंडपवन म्हणजे जोराचा वारा लागल्यानंतर दीप सर्व जाती विजून, दिवे सगळे विजून जातात. की शिवदृष्टी पुढे मदन न लागता क्षण भस्म होय. किंवा शिवाच्या दृष्टी पुढे कामदेव आल्यानंतर तो जसा जाळून लगेच भस्म होतो, तशा पद्धतीने रामप्रभूच्या पुढे परशुरामाने सोडलेले बाण लगेच वितळून जात होते. जैसे जगडता चंडपवन दीप सर्व विजून जाती. की शिवदृष्टी पुढे मदन क्षण न लागता भस्म होय. की प्रगटता निर्वाद ज्ञान मदमत्सर जाती पळून. मुख्य ज्ञान जर प्राप्त झालं तर मदमत्सर पळून जातात. अद्भुत वर्षतागण वनवा विजून जाय जैसा. फार मोठी आग लागली आहे पण पाऊस पडला, आग जशी लगेच विझून जाते तशा पद्धतीने ते बाण विरून जात होते. जे जे टाकी येत तसे अस्त्र जाळ, ते ते दृष्टीनेच विरे सकळ. जे जे शस्त्र अस्त्र सोडित होतं कोण, परशुराम, ते नुसतं डोळ्याने पाहिलं का त्याचं पाणी होत होतं रामप्रभूने पाहिल्यावर. भार्गव म्हणे तमाळनीळ श्रापदिवासी अवतरला. आणि मग मात्र परशुरामाच्या लक्षात आलं की हा श्रापदिवासी परमेश्वरच अवतरला आलेला आहे. आमची सीमा झाली येथून खाली ठेवी धनुष्यबाण, हा आता आमची जिरली असं म्हणून बाण खाली ठेवला. कोणी, परशुरामाने. धनुष्यबाण खाली ठेवी तो गजा खाली उतरून सीता जीवन भेटावया धावी नेले. आणि मग त्यावेळेला हत्तीच्या खाली उतरून रामप्रभू धावून भेट घेण्याकरता धावले. कोणाची भेट घेण्याकरता, परशुरामाची. जैशी श्राब्देच्या लहरी धावती एकाशी एक प्रतीने भेटते. जसं समुद्रावर लहरी लहरी धावतात आणि एकमेकाला जशा मिठ्या मारतात तसे एकमेकाला मिठी मारण्याकरता धावले. एक रूप दोघांचे होतिले एकाशी एक प्रतीने भेटले. अद्वैत शास्त्रीच्या श्रुती दोन्ही येते एकाशी. राम परशुधर जेव्हा भेटले एक रूप दोघांची होतिले. की दोन्ही दीप एकच झाले तैसेचे वाचले जनासी. एक स्वरूप दोघे जण कालत्रय न होते भिन्न. भृगपती रघुपती अभिधान परिद्विजे पणासेना. जनेंद्र जळ सकळ क्षत्री तो क्रोध ज्योती त्यांतरी. ती रघुपतीच्या मुखाभितरी प्रवेशले अकस्मात. मग गर्भ भार्गवासी म्हणे रघुनंदन म्याजो तापासी लाविला बाण. या सांगे काही कारण कोणीकडे टाकू आदान. परशुराम म्हणे स्वर्गमार्ग निरोधून टाकी सवेग. मी चिरंजीव होऊन साग तपाचरण करीन. तो निमिष न लागता गेला बाण टाकेला स्वर्गमार्ग रोधून. चिरंजीव केला भृगुनंदन हे कथापूर्ण नाटके असे. असो आज्ञा घेऊन ते वेळा स्वर्गमार्ग रोधून चिरंजीव केला भृगुनंदन हे कथा पूर्ण नाटके असे. असो आज्ञा घेऊन ते वेळा भार्गव बद्रिकाश्रमी गेला. जनकाशी निरूप दिदला तोही गेला मिथिलेशी. इकडे नरवीर पंचानन देवादिदेव रघुनंदन दळबाराशी संपूर्ण अयोध्येशी पातला. ऐका, रामप्रभूने काय केलं, ज्या वेळेला त्यांची लीला दाखवल्या परशुरामाने रामप्रभूला शरण आले आणि एकमेकाचं काय केलं, आलिंगन दिलं, एकमेकाला भेट दिलेली आहे. आणि मग रामप्रभूने विचारलं माझं नाव काय, राम आहे, मी एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे, मी आता धनुष्याला बाण लावलेला आहे, सांगा हा बाण कोणत्या दिशेला सोडू. परशुराम म्हटले आता तुम्ही हा बाण जिथे मी तप करायला बसणार आहे त्या बाजूला टाका. परशुराम म्हणे स्वर्गमार्ग निरोधून टाकी सवेग. स्वर्गमार्गावरती हा बाण टाका, कारण मी आता तिथे चिरंजीव होणार आहे. चिरंजीव होऊन मी तिथे सर्व उपअंगासहित तपाचरण करणार आहे. तुम्ही स्वर्गाचं जे अंग आहे, स्वर्गाची जी बाजू आहे, स्वर्गाचा जो मार्ग आहे तो मार्ग निरोधून टाका. म्हणून तिकडे बाण मारलेला आहे. तिकडल्या ठिकाणचे सगळे राक्षस एका बाणात प्रभूने संपवलेले आहेत. असू द्यात. आता मात्र परशुरामही शरण आलेला आहे. रामप्रभू अतिशय आनंदाने अयोध्येला आलेत. नगरातून धावती जन दृष्टीवर पाहिला रघुनंदन. साक्षात शेषनारायण अयोध्येत प्रवेशती. जे आत्मप्राप्तीचे स्थान, जे अयोध्या नगर दैदिप्यमान. प्रथम दुर्ग स्थळ देव जाण सूक्ष्म तुनी दुसरे. कारण दुर्ग जाणे जे तिजी पुढे महाकारण दुर्ग विराजे. षटचक्रांची गोपुरे सतेजे ठाई ठाई जळकती. असो नगराबाहेरून चारी अवस्थाचारी अभिमानी. उडे जळकती पाहता दुरणी दिव्य तेजे तळपतचे. स्थूल सूक्ष्म तत्वे भूत याचर्या दाट जळकत. पंच प्राण दशेंद्रिय तेत विरगरजती ठाई ठाई. भूनिरानळ अनिल निराळ हेची भांडीवरी विशाळ. शमदमाच वृक्ष वरी निर्मळ सदा सफळ विराजती. रजतमा विद्या केर नगरात नाही अनुमात्र. श्रवण चंदन सडे निरंतर चौकडे घालते कातले.
मननाची रंगमाळा घरोघरी घातल्या निर्मळा शांती कस्तुरीचा सुवासागरा चौकडे तसे निज ध्यास तोरणे बहुत साक्षात्कार कळस झळकत कर्दळी स्तंभ विराजत मनोजयाचे चौकडे पूर्णांदाचे कुंभ निजबोधे भरले स्वयंभ आत्मप्रकाश दीप सुप्रभ चोहीकडे लगलगीत अयोध्यावासियाच्या गळा सदा डोलती सुमन माळा दयेचा तांबूल रंगला चतुर्थ मोक्ष विशेषे समयदा आणि सुलीनता सर्वासे लाविला अक्षदा शुद्ध सत्व वस्त्रे समजता मळतत्वाता नसेची चारी चौबारे 12 विधी 16 बाजार 72 संधी 14 दासी त्रिशुद्धी पाणी वाहत्या विद्येत निराभिमानी 64 जणी सदा विलसती श्रीराम सदनी अनेक एक 4 8 जणी प्रतिकूर निरावती अष्ट भाव मखरे कडो विकडी नाव महाद्वारे तेथे उघडी ऊर्ध्वमुख निज प्रौढी दशमद्वार झाकिले अष्टांग योगी रामभक्त तेची त्याद्वारे येत जात अनेका सत्वन सापडे पंथ असे गुप्त सर्वदा चतुर्दश रत्ने साधुनी वृत्रारी जैसा प्रवेश अमरपुरी कौसल्यात्मज त्या अवसरी तैसा अयोध्येत प्रवेशला सुफल देखोनी दिव्य द्रुम बहु धावती विहंगम तैसा पाहावय आत्मराम नगरजन धावती. ऐका, ज्या पद्धतीने एखाद्या झाडाला चांगले फळं लागल्यानंतर पक्षी जसे ते खाण्याकरता धावतात तसे रामप्रभू अयोध्येत आले म्हणून जे जे लोक लग्नाला आले नव्हते, लग्नाला सगळे जातात का? घरातून काही मंडळी जातात, काही जात नाही, काही दुसऱ्याच्या लग्नाला जातात. एकाच तारखेला जर 4 लग्न राहिले तर घरात 4 माणसं राहिले तर 4 गाड्या 4 बाजून जातात, बरोबर आहे की नाही? तसं जे जे राहिले होते नगरामध्ये ते रामप्रभू येण्याची वाट पाहत होते. प्रभू आले पाहिले का सगळ्यांना आनंद झाला, सगळे पुढे गेलेत. कसे? सपल देखोने दिव्यद्रुम चांगला मोठा अशा पद्धतीचा द्रुम म्हणजे झाड वृक्ष पाहून विहंगम म्हणजे पक्षी जसे धाव घेतात तशा पद्धतीने नगराचे लोक रामप्रभूला पाहायला धावू लागले. देववर्षती सोनबार देवता लोक वर्षाव करायला लागले. दडकत वाद्यांचा गजर होऊ लागला. मंडप घसणी झाली तोर. मंडप घसणी झाली म्हणजे माणसांची गर्दी झाली. श्रीराम पाहावा या कारणे श्रीरामाला पाहण्याकरता देखून या रामचंद्र वेदले जननयन चकोर. श्रीरामचंद्रांचा मुखचंद्र पाहण्याकरता लोकाचे नयन हेच चकोर झालेत आणि ते पाहू लागलेत रामप्रभूचा मुखचंद्र. उचंबळला सुरसमुद्र उचलला म्हणजे देवतांचा समुदाय सुद्धा नवरदेव आणि नवरी पाहण्याकरता एकत्रित झाला. प्रेमभर ते दाटले. श्रीराम देखता दिनमणी चौटवल्या निज भक्त कमळिनी सकळ लोका लंकारलेनी राघवेंद्र द्विदली भांडारे पडून दशरथे निजन वाटले याच गाते गजारोड बंदी जनते ते सूर्यवंशी वाखाणती निजात्मसंज्ञ रघुनाथ सीतेसहित प्रवेश समर्थ तन मन धनेसी यथार्थ मूद वरून वाळी जय रामीजय ग्रथ प्रचंड. अशा पद्धतीने रामप्रभू वापस आल्यानंतर अयोध्येतला आनंद जो अवर्णनीय आहे असा आनंद रामविजय ग्रंथात फार विस्ताराने सांगितलेला आहे. असा हा रामविजय ग्रंथ प्रचंड आहे, मोठा आहे. येथे संपले बालकांड. इथे रामप्रभूच्या रामविजय ग्रंथातील बालकांडाची पूर्णाहुती झाली. पुढे अयोध्याकांड परमगोड. आता अयोध्याकांड सुरू होणार आहे. बालकांड पूर्ण झाला. श्रवणे कोड पूर्वी पै. आता हे ऐकल्याबरोबर अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हा ग्रंथ ऐकल्याबरोबर ज्यांनी आजचा अध्याय ऐकला त्याचे झटपट लग्न होणार आहेत. अग्राकडून इक्षुदंड मुळाकडे विशेष गोड. अग्राकडून इक्षुदंड अग्रभागाकडून इक्षुदंड म्हणजे ऊस मुळाकडे विशेष गोड. मुळाकडे तो विशेष रूपाने गोड असतो. म्हणजे सुरुवातीपेक्षा शेवटाकडे. ऊस बघितला तुम्ही? ऊसवर टोकाला गोड असतो का मुळाकडे जास्त गोड असतो? तसा हा ग्रंथ जसा जसा सरतेला जाणार आहे शेवटाला जाणार आहे तसा याच्यातले माधुर्य अतिशय तुम्हाला गोड गोड अशा पद्धतीने कथा ऐकायला मिळणार आहेत. इक्षुदंड बहुत रसाळ पुढे पुढे तशा पद्धतीने सप्तकांड तैसा न हा इक्षुदंड बहुत रसाळ पुढे पुढे. पाप पर्वत जडभार. पापाचे मोठेच्या मोठे पर्वत रामविजयी त्यावरी वज्र. ते पर्वताचा चुरा करण्याकरता रामविजय हा ग्रंथ जणू वज्रच आहे. संत श्रुते पुरंदर चूर्ण करतीने जवळे. आणि हा वज्र कोणाच्या हातात असतं? वज्र कोणाच्या हातात आहे? इंद्राच्या. आणि तुम्ही श्रोते इंद्र आहात. तुमच्या हातात रामविजय रूपी नावाचं वज्र आहे. आणि या वज्राचा प्रभाव तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या पापावर केला की पाप कसे होतील? छिन्न विछिन्न होतील. श्रीमद भीमा तटविलासा. श्रीमद भीमेच्या तटावरती विलास करणारा पांडुरंग परमात्मा ब्रह्मानंदा पंढरीशा
ब्रह्मानंद स्वरूप पांडुरंग श्रीधर वरदा पुराण पुरुषा श्रीधराला वर दिलेला पुराणामध्ये ज्या पुरुषाचं वर्णन केलं असा पुरुष पुराण पुरुष किंवा मूळ पुरुष चूर्ण करीत पुराण पुरुषा अभंग अविनाशा अक्षय हा परमेश्वर अभंग आहे अविनाश आहे अक्षय स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिक नाटकाधार सदा परस्व श्रोते चतुर अष्टमाध्याय गोडा श्रीरामचंद्रार्पणमस्तू ओव्या 316 8वा अध्याय पूर्ण झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अयोध्याकांडामध्ये काय काय कथाभाग झाला बघा. प्रभूचा जन्म झालेला आहे. जन्म झालेले प्रभू रांगायला लागले. शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण पूर्ण झालं. 14 वर्षाचे झाले. प्रभू विश्वामित्रासोबत गेले. ताटिकेचा वध केला. यज्ञाचं रक्षण केलं. अहिल्याचा उद्धार केला. शिवाचं धनुष्य तोडलं. सीतेसोबत स्वयंवर झालं. लग्न झालं. येता येता परशुरामाचा अहंकार उतरवला. आता लग्न करून रामप्रभू अयोध्येमध्ये पुन्हा वापस आलेले आहेत. इथपर्यंत आपण संपूर्ण 8 अध्यायामध्ये बालकांड श्रवण केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उमापति महादेव की. बोलो रे भाई सब संतन की जय.